परळी तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। परळी तालुक्यातील पोलीस पाटील भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने नियुक्तीपत्राचे वितरण करण्यात आले। परळी मतदारसंघाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पोलीस पाटलांना आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले। तसेच ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वाची असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। या कार्यक्रमात स्थानिक पदाधिकारी, अधिकारी व नागरिकांची उपस्थिती होती। तिसरे उमेदवार आहेत मुंडे समाधान गोविंद भोपळा, हे सर्वसाधारण गटातून पोलीस पाटील म्हणून निवड झालेले आहे। त्यानंतर चौथे उमेदवार आहेत दहिवडे नागनाथ अक्रूर, वान टाकळी येथून अनुसूचित जमाती या प्रवर्गातून त्यांचं निवड झालेली आहे। साधारणतः प्रत्येक प्रवर्गातून एक उमेदवाराला आपण देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। मंदे पिराजी प्रकाश कनेरवाडी, अनुसूचित जमातीमधून यांचं सिलेक्शन झालेलं आहे। गाडगे समाधान विभीषण सरफराजपूर यांचं सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग एसीबीसी जो आहे प्रवर्ग, त्याच्यातून यांचं सिलेक्शन झालेलं आहे पोलीस पाटील म्हणून। त्यानंतर तुपसौंदर बलभीम हरिश्चंद्र लोणारवाडी, ओबीसी प्रवर्गातून यांचं सिलेक्शन झालेलं आहे। एक घ्या कोणती बी नंतर हे करतो। कोणतंही घ्या ना, ठीक हे नाव वाघमोडे श्रीकांत फुलचंद, वाघमोडे श्रीकांत कवठळी होते का कस्तुरे लक्ष्मीबाई बळीराम लाडजरी येथून ओबीसी प्रवर्गातून यांचं सिलेक्शन झालेलं आहे। कस्तुरे लक्ष्मीबाई बळीराम। एक द्या तोपर्यंत पवार छाया सूर्यबान डाबी तांडा, व्हीजीए प्रवर्गातून यांचं सिलेक्शन झालेलं आहे पोलीस पाटील पदासाठी। ठाकूर साहेब सर काय नाव तुझं? नानवटे विनोद। नानवटे विनोद। मुंडे दुर्गा संतोष मुंडे दुर्गा संतोष। तांदळे श्रद्धा ज्ञानोबा, तांदळे श्रद्धा ज्ञानोबा मांडवा, सर्वसाधारण प्रवर्गातून यांचं पोलीस पाटील पदी निवड झालेली आहे। तुमच्या प्रशासनाची दादच दिली नियोजनच नाही। राहिलेल्या उमेदवारांनी या ठिकाणाहून इथंच आदेश वितरित करण्यात येतील। एक पोलीस पाटील जे उपस्थित आहेत ते कृपया इकडे मागे एक सरांसोबत एक फोटो आपण घेऊ, फक्त मागच्या लाईनला उभे राहा फक्त या।